महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका मदतनीस 4 डिसेंबर खास अपडेट। मानधन वाढ वर्षाच्या शेवटी बाबतची आली आहे मोठी अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। अंगणवाडी मध्यान्ह आहार योजना कर्मचाऱ्यांचे 1 डिसेंबरपासून आंदोलन। गर्भवती बाळंतीणींना सकस आणि मुबलक आहार मिळावा, मुलांचे कुपोषण होऊ नये या उद्देशाने देशात 1975 पासून समग्र बालविकास योजना सुरू करण्यात आली आहे। कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, शाळेची पटसंख्या वाढावी या उद्देशाने सरकारने सर्व शिक्षण अभियान अक्षर योजना सुरू केली आहे। मागील 50 वर्षापासून ICTS अंतर्गत अंगणवाडी कर्मचारी ही मानधनावर काम करीत आहेत। या योजनेत काम करीत असताना अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत। काही कर्मचारी निवृत्तीच्या वाटेवर आहेत। या कर्मचाऱ्यांना सरकारने किमान वेतन निश्चित केले नाही, कमी मानधनात काम करीत आहेत। या कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करून सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना सुविधा देण्यात याव्या या मागणीसह अन्य काही मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी व मध्यान्ह आहार योजना कर्मचारी संघटनेतर्फे येत्या 1 डिसेंबर केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात आले। राज्य अंगणवाडी कर्मचारी अक्षर दासोह कर्मचारी संघ जिल्हा शाखेतर्फे देण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे माहिती। ICDS योजनेचे खाजगीकरण करण्याचा विचार सरकारने सोडून द्यावा, अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी। 2018 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन वाढवलेले नाही, निदान यावर्षी तरी वेतन वाढ करावी। मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांनाही वेतन वाढ करून द्यावे। निवडणूक कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये। मध्यान्ह आहार कर्मचाऱ्यांना केवळ 6 तासच काम द्यावे। या कर्मचाऱ्यांना स्वयंपाक बनविताना अनाहुत घडल्यास त्यांना देण्यात येणारी भरपाई रक्कम वाढवण्यात यावी, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत। सीटूचे सचिव GM जैन खान, अंगणवाडी कर्मचारी संघाच्या अध्यक्षा पुजारी, उपाध्यक्षा मंदा कारवाई गोदवारी राजपुरे, अक्षय दासोह, कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष सुमन गडाद आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते। धन्यवाद।